लेखक कि चुप रहना हिंसा की शुरुआत है, कातिलों में गिने जाने की बात है, तय करो किस और हो तुम. या नाट्यकर्मी सफदर हाशमींच्या ओळींनी प्रेरित झालेल्या मनीषने केलेला प्रवास हा थक्क करणार आहे. शिवीबंद वातावरणाकरता एक पाऊल स्वतःपासून प्रत्येकाने सुरू करायला काय हरकत आहे, असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला आहे. मी सगळं प्रकरण वाचलं नाहीये, मी तुम्हाला आवर्जून सांगेन की हे ग्रंथाली प्रकाशनाचं चाकोरी मोडणारे पुस्तक हे तुम्ही विकत घ्या. आज मी तुम्हाला थोडक्यात सगळी माहिती दिली. ह्याच्यामध्ये 22 अशा पुरुषांविषयी माहिती आहे जी वाचून तुम्ही खरंच थक्क व्हाल. आणि शेवटी मी असं सांगेन की प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करा की आपण अगदी सहज म्हणून जी शिवी देतो, ज्याच्यात खरं काही म्हणजे पूर्वी असं होतं की खूप राग आला की अशा प्रकारच्या शिव्या द्यायला, पण आज असं राहिलेलं नाहीये. येता जाता रस्त्यावर जाताना या शिव्या कानावर पडतात. तर मी असं नाही म्हणत की त्या स्त्रीवाचक किंवा पुरुषवाचक का नाही, त्या स्त्रीवाचकच का आहेत, हे ह्याच्यात नको जाऊया आपण. शिवी ही कुठलीही देणं चुकीचं आहे. त्याला पर्यायी शब्द तुम्ही शोधा, तुमचा राग व्यक्त करण्याची दुसरी एखादी पद्धत शोधा. शिवी ही त्याची पद्धत होत नाही. आणि त्यातूनही कटाक्षाने स्त्रीवाचक शिवी तर त्याचा पर्याय असूच शकत नाही. धन्यवाद.